एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. काही वर्षांपूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र घरची परिस्थिती आर्थिक बेताची असल्यामुळं नवरा उदरनिर्वाह करण्यासाठी, काम करण्यासाठी आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावामध्ये जात होता. दिवसभर कामधंदा करून आपलं घर चालवत होता आणि सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र नवरा दिवसभर कामाला गेल्यामुळं ती जी बायको आहे ती घरामध्ये एकटीच असायची, एकदम बोर व्हायची, तिला काहीही त्या ठिकाणी करमत नव्हतं. म्हणून ती त्या ठिकाणी मोबाईलचा वापर सुद्धा करत होती. मग नवरा दिवसभर कामाला गेला की ही इकडं मोबाईलवर सगळं काही बघत होती, सोशल मीडियाचा वापर सुद्धा करत होती. सुरुवातीला ती मोबाईलमधून एंटरटेनमेंट करत होती, म्हणजे स्वतःचा वेळ घालवत होती. पण मात्र काही दिवस निघून गेल्यानंतर तिला आता फक्त मोबाईलवर टाइमपास करू वाटत नव्हता, तिला दिवसभर करमत नव्हतं आणि एकटीला सुद्धा राहू वाटत नव्हतं. मग याच माध्यमातून जेव्हा तिचा नवरा कामाला दिवसभर बाहेर जायचा आणि थेट संध्याकाळी घरी यायचा, या सगळ्या कार्यकाळामध्ये तिची ओळख गावातल्याच एका तरुणासोबत झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. जेव्हा जेव्हा नवऱ्या घरी नसायचा तेव्हा तेव्हा तिचा तो प्रियकर, तो तरुण तिच्या घरी यायचा आणि दोघांमध्ये सगळा काय व्हायचा. अशा पद्धतीनं काही दिवस निघून गेल्यानंतर या संपूर्ण प्रेम प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली की तो कामाला गेल्यानंतर त्याची बायको अशा पद्धतीनं त्या तरुणासोबत करते म्हणून. मग त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि मग त्यानं दोघा जणांना जाब विचारायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या बायकोनं थेटपणानं सांगितलं की तो माझा प्रियकर आहे आणि मी त्याच्यासोबतच राहणार आहे. तू दिवसभर त्या ठिकाणी कामाला जातो, संध्याकाळी सुद्धा मला वेळ देत नाही, असं ती बायको नवऱ्याला म्हणली. आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे. आता विवाहित महिला म्हणल्यावर तिला नवरा आहे, पण मात्र तो जो नवरा आहे तो कामानिमित्त बाहेर जात होता, एक एक दोन दोन दिवस घरी येत नव्हता आणि कधी कधी गेला तर थेट सकाळी जाऊन संध्याकाळीच वापस येत होता. मग त्याच्या बायकोला तो एकटं सोडत होता, त्याला त्या ठिकाणी दिवसभर करमत नव्हतं, म्हणून ती त्या ठिकाणी मोबाईलवर टाइमपास करत होती असं तिनं सांगितलेलं आहे. पण मात्र एक दिवस अचानक ती घरातून बेपत्ता झाली होती, फरार झाली होती. कुठं गेली, काय गेली, तिची काही माहिती नव्हती. मग नवऱ्याला वाटलं की बायको अजून वापस आली नाही, कुठं गेली असन, काय गेली असन. त्यानं दिवसभर वाट पाहिली, पण संध्याकाळी ती वापस न आल्यामुळं त्यानं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. कुठं गेली, काय गेली बघायला तपास केला. तेव्हा समजलं की ती एका तरुणासोबत पळून गेलेली आहे. जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना बोलवलं, ते पोलीस स्टेशनमध्ये आले, तेव्हा मात्र समजलं की त्या दोघा जणांनी लग्न केलेलं आहे. त्या महिलेनं, त्या तरुणानं लग्न केलेलं आहे. तिचं अगोदरच नवऱ्यासोबत लग्न झालेलं होतं, पण तिनं दुसरं त्याच्यासोबत लग्न केलं आणि तिनं आता नवऱ्याविरोधात, त्याच्या घरच्या विरोधात कारवाई द्यायचं ठरवलेलं आहे. आणि एक अट ठेवलेली आहे, जर नवऱ्याला तिच्यासोबत राहायचं असेल तर ती रात्री नवऱ्यासोबत राहील आणि दिवसा तिच्या प्रियकरासोबत राहील. कारण की तिचा नवरा दिवसभर कामाला जातो, म्हणून ती रात्री नवऱ्यासोबत राहील आणि तिचा प्रियकर रात्री कामाला जातो, म्हणून ती दिवसा त्याच्याकडे राहील. अशी अट तिनं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि ती अट तिच्या नवऱ्याला सुद्धा मान्य केलेली आहे. बघा, अशा पद्धतीचं चक्रावून टाकणारं प्रकरण या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आल्यामुळं आता काय करावं आणि काय नाही हेच पोलिसांना प्रश्न पडलेला आहे. पण मात्र ती महिला, तिचे दोन नवरे, त्या दोघा जणांनी कसं राहायचं, काय राहायचं, हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, ही गोष्ट मान्य आहे. पण मात्र तिचे जे नातेवाईक आहेत, ननंद आहे, इतर जे लोक आहेत, त्यांचा मात्र या नात्याला विरोध आहे. ते म्हणतात असं जमणार नाही, प्रियकर नवरा दोघं जण एकासोबत आम्ही कसं राहू द्यावं, म्हणून ते आता या नात्याला विरोध करत आहेत. पण मात्र ती महिला तिच्या निर्णयावर ठाम आहे आणि सुरुवातीला तिच्या नवऱ्यानं केलेला जो विरोध आहे तो विरोध आता सुद्धा मावळलेला आहे. त्याला सुद्धा आता या गोष्टीचा काही विरोध नाही. तो सुद्धा तिच्यासोबत रात्री राहायला तयार आहे आणि दिवसा प्रियकरा, म्हणजे तिचा बी नवरा झालेला आहे, त्याच्याकडे सुद्धा पाठवायला तयार आहे.
अशा पद्धतीची घटना समोर आल्यामुळं वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही चॅनलच्या वेबसाईटमध्ये अशा पद्धतीनं छापून आल्यामुळं सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीनं काय काय घडायलंय हे आता समोर येऊ लागलेलं आहे. आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.